नमस्कार नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसला तरी मजेत राहायला शिका. डोंबिविका स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, फायनली आम्ही तयार झालेलो आहोत. मी मस्त साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि आमची दीदी आहे माझ्यासोबत. दीदीने पण मस्त माझ्या साडी घातलेली आहे, मी नेसवलेली आहे हा. आणि सागरवेणी पण मी घातलेली आहे. सगळी तयारी दीदीची मी केलेली आहे आणि माझी तयारी आम्ही सगळ्यांनी मिक्स मिळून केलेली आहे. माझ्या बहिणीने माझी सागरवेणी घातलेली आहे, मस्त अशी बघा वेणी घातलेली आहे. आणि खाली आहे घागरा वगैरे, हे बघा असं कमरपट्टा बांधलेला आहे, छान वाटतंय. साईचे पप्पा त्यांनी पण मस्त लुक केलेला आहे, त्यांचा व्हाईट कुर्ता आणि ट्रेडिशनल एकदम. चला जायचं पालखीला. मस्त नवला यायची पालखी वाजत गाजत येत आहे. चला आपण जाऊ स्वागताला. सो फायनली मित्रांनो, पालखी आता आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये भेटणार आहे. मला वाटतं पालखीचा आवाज येतोय ना, डीजेचा आवाज येतोय, त्यासाठी पालखी निघालेली आहे. सो चला अर्ध्या रस्त्यातून का होईना आपण तिथून स्वागत करूया नवला यायचं आणि मस्त नाचत नाचत नवला यायची पालखी आपण घेऊन येऊया. कसं वाटतंय तुम्हाला? लेट झालं ना? हो लेट झालंय, ठीक आहे. गरमी ना भाऊ, म्हणजे खूप मित्रांनो गरमी आहे, त्यासाठी ना घरातून पायच निघत नव्हतं बाहेर निघण्यासाठी. आहे आमचा इकडे दादा आहे, आमच्या वहिनी साहेब आहेत. वहिनी म्हणजे ताईचीच मुलगी आहे. चला येत आहे ना, या खूप सारे लोक निघालेले आहेत नवलाईच्या पालखीला. अगदी सगळ्या महिला नटून ठटून आता तुम्हाला पाहायला मिळणारच. खूप सगळ्या आवडीने अगदी अलग अलग पोशाख करतात, जसं पाहिजे तसा. लहान लहान मुली पण साड्या घालून अगदी सजलेल्या असतात नवलाईचं पालखीचं स्वागत करण्यासाठी. चला आपण पण जाऊया. आमची दीदी येत आहे बघा, थांबली होती पप्पासोबत फोटो काढण्यासाठी. झाले? अरे वा वा वा. आमचा राजवीर हाय बोल. अरे वा, गॉगल हॅलो कर. हॅलो गाईज. अरे हे काय? मित्रांनो, शिमगा म्हणजे काय हे कोकणात आल्यावरच कळतं. आणि सगळे मुंबईकर अगदी सुट्टी टाकून एक ना एक दिवस तरी या शिमग्याला हजर होतात आणि आपल्या गावदेवीचं दर्शन करतात. प्रत्येक वेळेस आपण येतो तेव्हा आपले पाय वळतात ते गावच्या गावदेवीच्या मंदिराकडे. आणि ह्या वेळेस देव स्वतः आपल्या घरी येतात आणि आपल्याला दर्शन देतात. त्यासाठी प्रत्येक चाकरमानी सुट्टी काढून वेळात वेळ काढून आपल्या गावाकडे हजर राहतो शिमग्यासाठी. त्यासाठी शिमग्याला खूप महत्त्व दिले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नवलाई आईच्या पालखीला हजर झालेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता पालखी अगदी डोंगराच्या कुशीतून वाजत गाजत चाललेली आहे गावाकडे. सो मित्रांनो, पाहताय तुम्ही की नवलाईची पालखी वाजत गाजत डोंगराच्या कुशीतून अगदी गावाकडे चाललेली आहे. आणि सगळे भक्त अगदी नाचत हसत खेळत नवलाईच्या पालखी सोहळ्यात मग्न झालेले आहेत. खूप सारे मित्रमंडळी परिवार भेटलेला आहे. खूप मस्त, आम्ही पण त्यामध्ये सामील झालेली आहे.
नवऱ्याच्या खुशीतून चाललेला हा नवलाईचा पालखी सोहळा गावाकडे अगदी सगळे मुंबईकर गावकर मंडळी वाजत गाजत नेत आहेत. प्रत्येकजण नवलाईच्या पालखीला खांद्यावर घेऊन अगदी आवडीने उत्साहाने नाचत आहे. पालखीमध्ये बसलेली नवलाई अगदी सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत चाललेली आहे गावाकडे आणि खूप सारे भक्त यामध्ये दंग झालेले आहेत. तुम्ही आता जी आपली पालखी आहे नवराईची ती आता मंदिराजवळ आलेली आहे आणि रात्रीचं होम पेटलेलं आहे. त्या भोवती फेऱ्या मारणार आणि नंतर मग विराजमान होणार सानेवरती. पाहू शकता मस्त नवराईची पालखी आपली आता आलेली आहे विराजमान होण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे सगळे भाविक आपली आवडीने आणि भक्तिभावाने नवराईची पालखीला वाजत गाजत मंदिराजवळ आणलेले आहे. पाहताय तुम्ही नटून आपली नवलाई बसलेली आहे ती विराजमान झालेली आहे पालखीमध्ये. इकडे आता 5 वाजता आरती करणार आणि नंतर मग नवलाईला आपल्या आतमध्ये नेणार इथे सानेवरती. ओटी भरण्यासाठी आलेली आहे माहेरवशीन. मी पण माहेरवशीनच आहे. मग कसं वाटलं नवलाईची पालखी कशी सजवले? छान सजवले ना. आता महाप्रसाद करून जा.
नवलाईची पालखी मस्त वाजत गाजत आलेली आहे आणि सानेवरती विराजमान झालेली आहे. तुम्ही सगळा काही व्हिडिओ पाहिला असेल की आमच्या कोकणातली पालखी आम्ही किती वाजत आणि गाजत घेऊन येतो. अगदी सगळे कोकणकर, मुंबईकर, गावकर हा एवढी पाहुणी मंडळी येतात. हसत खेळत नवलाईची पालखीला वाजत गाजत घेऊन येतात आणि माझे मिस्टर दरवर्षी या पालखीला असतात. कसं वाटलं तुम्हाला या पालखीबद्दल काय सांगाल आमच्या कोकणातील? मस्त वाटलं एकदम. आणि आम्ही ऍक्च्युली मी ना ड्रोन शूट केला, घरी बसून केला माहिती का. मी पालखीला गेलो, पाया पडलो आणि लगेच घरी आलो आणि मस्त ड्रोन शूट केला. खूप मजा येईल तुम्हाला बघायला. आणि कसे आम्ही पहिले मंदिराच्या इकडे जातो. आज आम्हाला थोडं लेट झालं म्हणून आम्ही मंदिराच्या थोडंसं पुढे आहे ना, थोडंसं आम्हाला बाकी होतं जाण्यासाठी, पण आम्ही तिथून स्वागत करत आम्ही नाचत नाचत आलो. नंतर जेव्हा शेतामध्ये पालखी येते ना तेव्हा मग मिस्टर घरी जातात आणि घराच्या इथून मग कसं ड्रोन शूट करायला बरं पडतं ना, तिथून मग ते ड्रोन शूट करतात. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहितीच पडत असेल की आमचे ड्रोन शूट किती भारी येतात ते. सो तुम्ही लाईक करा आणि काही कमेंट असेल तर आपण करा व्हिडिओला लाईक आणि नक्की शेअर करत जा, आम्हाला सपोर्ट करा. सो खूप भारी वाटलं. आता जे प्रोग्राम आहेत ते लकी ड्रॉ आहे आणि जे काही हळदी कुंकू असतो महिला मंडळांचा आमचा, जे नवलाई देवी तर्फे सगळे लोक करतात तो आहे इकडे. सो तो आपण सेलिब्रेशन करूया आणि नंतर मग नवलाईचा महाप्रसाद पडला त्या महाप्रसादाचा लाभ घेऊया, नंतर मग घरी जाऊया. आणि माझा अवतार आता तुम्ही पाहू शकता. मी नाचली यावर्षी कारण मी सगळ्यांचे व्हिडिओ काढत असते, त्यासाठी मला कमी नाचायला भेटलं, पण आता शेवटला मी खूप नाचते आणि खूप एन्जॉय केला. महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि मी आता घरी आलेली आहे. आणि आजचा कोकणातील आमच्या पालखी महोत्सवचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलाच असेल. तर सगळे माझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी थोडासा व्हिडिओ कमी काढला असेल कारण मंदिरापर्यंत जायला नाही भेटलं, नाहीतर आपण मंदिरापर्यंत तरी पण मंदिराचं दर्शन तुम्हाला ड्रोन व्हिडिओमधून झालंच असेल. तर दीदी कसं वाटलं आज? मस्त, पण खूप दमलो आहोत आम्ही आणि मी तर आता चालली आहे की बाकी सगळं खूप मिस करणार आहे ना. लगेचच पहिल्यांदा चाललेली आहे, नाहीतर दीदी आमची राहते 5 दिवस पूर्ण. सो मस्त मजा वाटली आम्हाला. थोडाफार कमी व्हिडिओ आलेला आहे कारण जराशी आम्ही लेट झालो, मंदिरापर्यंत जायला नाही भेटला. तरीही मंदिराचं दर्शन किंवा नवलाईचं दर्शन तुम्ही व्हिडिओमधून करा. आपलं मस्त ड्रोन शूट काढलेलं आहे, त्यामधून तुम्हाला नवलाई देवीचं मंदिर पाहता येईल आणि तिथून तुम्ही दर्शन कराल. सो खूप सारेजण माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतात. सो सगळ्यांसाठी एक छोटा मोठा मी व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या नवलाईचा पालखी सोहळ्याचा 2026. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय बाय.